हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घरात नकारात्मक ऊर्जा घरात पसरलेली आहे तरी आपल्याला कुठले लक्षणं दिसतात पहिले? तर बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे यासाठी आपल्याला आपल्या घरामधले कुठलेही कामं यशस्वीपणे पार पडत नाहीत. घरात आपल्या व्यक्तींच्या मनामध्ये असा सतत कंटाळा, सतत आळस भरलेला असतो. कुठलीही आपल्याला काही करायची इच्छा होत नाही. स्तोत्र पठण करायची जरी म्हटलं, तर ते आपल्याला कंटाळा येतो, की देवाचंही करायचं तर कंटाळा येतो. हे आपल्या नकारात्मक ऊर्जा घरात पसरलेली आहे, हे समजून घ्यायचे. दुसरे म्हणजे आपल्याला मनात वाईट विचार येतात. आपल्या मनात उत्साह राहत नाही. घरात सतत कामात अडथळा येतो. व सतत आपले कुठले तरी नुकसान होत असते, वस्तू तुटतात. तर आणि आपल्या घरामधल्या व्यक्तींचे सुद्धा एकमेकांसोबत पटत नाही. सतत वादिवाद, भांडणं हे घरात हे सारखं चालूच राहतं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा आपल्या सतत बंद पडतात. पण इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली म्हणजेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार आहे असंही समजायचं नाही. पण सारखी-सारखी आपण दुरुस्त केल्यानंतरही ती जर बंद पडत असेल, तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे. असे लक्षणं आपल्याला दिसले तर आपण समजून जायचं की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. तर ती आपल्याला नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, आपलं घर सकारात्मक ऊर्जेने प्रभावी होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत ते पाहू आपण. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला म्हणजे घरातील व्यक्तींच्या सोबत आपल्याला एकत्र बसून आपल्या स्तोत्र पठण करायचे आहे. घरात स्तोत्र पठण केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात एक शक्तिशाली वलय तयार होते, की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात यायला म्हणजे तिला यायला आपल्याला जागाच राहत नाही. तर आपल्याला ते म्हणजे स्तोत्र पठणाने एक वलय तयार करायचे आहे, सुरक्षा कवच तयार करायचे आहे. तर आपण सगळ्यांनी बसून जर घरातल्या व्यक्तीनं म्हटलं स्तोत्रपठण, तर ते आपलं पॉवरफुल म्हणजे व्यक्तीला कवच तयार होईल आणि आपल्याला सुरक्षा पण होईल. त्यामुळे तुम्ही स्तोत्रपठण हे घरात बसून तुम्हाला ज्यावेळेस जमेल सगळ्यांना कुटुंबाला एखाद्या सुट्टीच्या दिवशी बसून जरी तुम्ही केलं स्तोत्रपठण तरी खूप चांगलं. तर ह्या याच्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता, रामरक्षा पठण करू शकता, हनुमान चालीसा व हनुमान चालीसा, रामरक्षा पठण केल्याने तर बाहेर बाधा कुठल्याही घरात आपल्या वाईट शक्ती तर प्रवेशच करू शकत नाही. त्यामुळे हे पॉवरफुल स्तोत्र आहेत, की हे तुम्ही केले की तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल. त्यासाठी हे आपण स्तोत्र सगळ्यांनी मिळून म्हणले तर खूपच चांगले. पण समजा शक्य नसेल तुम्हाला सगळ्यांना मिळून करणं, तर तुम्ही एकट्याने जरी म्हणले आणि नाही समजा म्हणणं झालं, तर तुम्ही म्हणजे मोबाईलवर लावून ऐकलं, श्रवण जरी केलं, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्यामुळे आपल्या घरातली म्हणजे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर हे आपला छोटासा प्रयत्न आपण करायचा आहे, की आपल्या घर कसं प्रसन्न होईल, कसं सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि आपणच जर समजा असं पठण वगैरे केलं, तर आपल्या लहान मुलांना सुद्धा आपले संस्कार लागतील आणि त्यांना सुद्धा तोंडपाठ होईल स्तोत्रपठण. आणि असं लहान-लहान सगळ्यांचं मिळून जर केलं, तर आपल्या सगळ्यांचं मिळून खूप 10 पटीनं आपल्याला त्याचं फळ मिळेल. सगळ्यांनी एकत्र जर पठण करण्याला खूप फायदा आहे. त्यामुळे तुम्ही हे स्तोत्र पठण करायचे आहे. आणि आपल्याला घरात प्रसन्न वाटण्यासाठी तुम्ही एखादी पूजा ठेवायची आहे. सत्यनारायण ठेवू शकता. तुम्ही कुठल्याही पूजा केलं तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही सगळ्यांना बोलवून म्हणजे अन्नदान करू शकता. हे असं घरामध्ये केल्याने आपली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि आपल्याला सकारात्मक म्हणजे ऊर्जा तयार होते. सगळ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्या कुलदेवतेचे, ह्याचे सगळ्यांचे प्राप्त झाल्यानंतर आपलं घरही असं बरकता येते आणि प्रसन्न वाटायला लागतं. त्यामुळे तुम्ही ही सेवा अशी करायची आहे घरामध्ये आणि असं केल्याने आपल्याला कुठलंही म्हणजे अडथळा आपल्या कामात येणार नाही. उलटा आपले कामं लवकरात लवकर होत जातील आणि आपली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाईल. तर तुम्हाला म्हणजे आपल्याला हे असं केल्यानंतर देवाजवळ दिवा, तुळशीजवळ दिवा आणि अमावास्या पौर्णिमेला तुम्हाला आपल्या म्हणजे मेन दाराच्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस तिथं दारात सुद्धा दिवा लावायचा आहे. याने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित झाल्यानंतर आपल्यावर लक्ष्मीचं कृपाछत्र राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी येऊ शकत नाहीत. तर हे अशा प्रकारे आपण छोट्या-छोट्या म्हणजे सेवा आहेत त्या करायच्या आहेत. याने आपली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.